60 आणि 65 मध्ये काहीच होत नाही. काय मत आहे तुमचं? 100 करा पण फुगीरपणानं करा. नागरिक आहेत आपण. वजनात सकाळी उठल्यावर सायकल येऊ जा मतदान करायला. घंटी वाजीत. सायकल म्हणजे गरीबाचं हेलिकॉप्टर आहे. आपण काय कोणाला लुटलंय का? लुटलंय का आपण कोणाला? आपल्याला कोणी 5 रुपये दिलेत का? आपल्या सायकलीचं चेन कवर कोणी बसवलंय का? आपली चेन तुटली तरी घामाची ते, आणि सायकल बस्ट झाली तरी घामाची ते. मस्त सायकल येऊ जायचं. त्याच्याकडे सायकल नाही, पायी पायी योग्य व्यक्तीचं बटन दाबायचं आणि घरी निघून यायचं. कोणाचा रुपया घ्यायचा नाही, कोणाचा चहा प्यायचा नाही, कोणाची क्वार्टर प्यायची नाही, कोणाला रामराम सुद्धा घालायचं नाही. 5 वर्ष खानदानीनं कोणालाही खसकवायला मोकळे. 5 रुपयात सुद्धा चहा प्यायचं नाही. मी तर एखादा म्हणला ना आपला चहा घे, मी आंघोळ करतोय चहा मध्ये, तू काय चहा पाहिजे? मी 4 दिवस झाले चहात बुडेले. तू काय आला मला म्हशी, तू काय आला मला येलग्याचं मटण सारी तो 22 रुपये प्लेटनं. 22 शेळ्या जनेले हा खबोकड्या खाईल मी घरी. आणि तुम्हाला बोलता येत का नाही? तुम्ही कांडे होईल माणसं. कांडे तसं नाही जगायचं. मला ऐका कसं जगायचं आहे. तोफेचा आवाज येत नाही तोपर्यंत हा बाजी खिंडीत आहे. हे रक्त आता जागेवर आले. वयाच्या 15व्या वर्षी तलवार हातात घेणारे, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाला मारणारे, वयाच्या 51 वर्ष जगणारे आणि 36 वर्ष महाराष्ट्रातल्या मातीची सेवा करणारे पहिले राजे छत्रपती हे रक्त. हे गोवा खाऊन थोबाड चढवणारे रक्त नाही. हे 90 पिऊन कुणाच्या लग्नात नाचणारे रक्त नाही. हे 100 रुपये घेऊन बटन दाबणारे रक्त नाही. का हे सक्तीसाठी कुणाच्या मागे हिंडणारे रक्त नाही. मग हे रक्त कसं आहे ऐका. ऐका रक्त कसं आहे. शिपाई समोर आला. शिपाई जर सुटलं तर महानील. व्यायाम केला 1 तास. दुसरी इच्छा काय? 1 लिटर दूध पिऊ द्या. 1 लिटर दूध प्याले. शिपायाने सांगितलं चला सुलावर. हसतच निघले. नाही सांगितलं तुम्ही जर मरताना हसता तर तुम्ही व्यायाम का केला? मी भारत मातेचं लेकरू आहे. भारत हा नेबलाटांचा देश नाही, हा प्रसन्न लोकांचा देश. आणि मी दूध का पेलो? भारत माझी माता आहे. माता मला आई समान आहे. आई मला देवी समान आहे. देवीला वाहिलेलं फुल कधी कोमजलेलं नसावं म्हणून टवटवी झालोय. आता सोलावं. वय होतं 23 वर्ष 5 महिने 26 दिवस आणि नाव होतं भगतसिंग. ही माता आहे. तुमचं रक्त असं तापत नाही. तुमचं रक्तच गोठलंय 90 पिऊ पिऊ. बधीर झाले तुमचे मेंदू बधीर. सावध व्हा. ही वेळ संधी पुन्हा नाही. नाही नाही माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथू द्या मरू दे. महाराज कीर्तन संपल्यावर का मरानं. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तरुण मंडळीने तुमचा मित्र म्हणून ऐका. ते कालही खरंय, आजही खरंय, उद्याही खरंय. वाक्य सांगून ठेवतं फायनल. वाक्य लिहून घ्या. वाक्य लिहून घ्या. पाण्यामध्ये जोपर्यंत पाणी, तळ्यामध्ये तोपर्यंत पाणी आहे. तळ्यामध्ये तोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत मासे किड्याला खातात. पण तळ्यातलं पाणी संपलं का किडे माशाला खातात. पुढचं वाक्य ऐका. पुढचं वाक्य ऐका. यदा कदाचित. नीट ऐका. यदा कदाचित. यदा कदाचित. महाराज मंडळी, यदा कदाचित कासवाला केस येतील, सस्याला शिंग येतील, वांझेला बाळ होईल,
बर्फाला आग लागेल, मृगजळाने ताण भागेल, आकाशाला फळं येतील, पण ज्ञान नसताना आणि आईबापाचा आशीर्वाद नसताना माणूस मोठा झाला हे घडू शकत नाही. परत नीट ऐका, यदा कदाचित कासोला केस येतील कलियुगे, कलियुगात काहीही घडू शकतं. गावाखरी भांडणं करीत बसू नका. गावातली माणसं एकीनं राहा. हे वरच्यांचं शिका. वरचे आहे का भांडणं? 15 दिवस झाले काय काय बोलत आहेत माईक एकमेकाला. पण संध्याकाळी एका कोंबडीवर बसतात. हो नाही का? त्यांचं नाही कधी भांडण. हे आपलं जी अड मी गाडी जाऊन नाही जाणार, झोप गाडी खाली. मी आपली अशीच मेली. मी लग्नाला गेलो असतो पण तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो काय मत? हो, आपसापसातले मतभेद मिटवा. वरच्यांचा आदर्श घ्या. ते किती जरी एकमेकाला शिवाय देत असले तर 2-5 पर्यंतच देणार. 3-5 ला ते फक्त एकमेकाच्या गळ्यात हात घालणार. तुम्ही असेच अर्ध्याल्या बिड्या ओढून मारणार. सावध व्हा. आणि ही कीर्तन आता काळाची मराल. 3 शब्द सांगतो, पटलं तर हा म्हणा. अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातला वेळ जो वाया घालवतो तो राक्षस. अंगातली ताकद वाया घालू नका. कीर्तन हे अंगातली ताकद पखवाद वाजवायला वापरा, गरीबाला उपकार करायला वापरा. मोटरसायकलवर चालला तर कुत्र्याला थांबतो. त्याचा बाप पिसाळलेला होता. ते कुत्र म्हणतं अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. माझातलेवानी करू नका, माझातलेवानी करू नका. अंगातली ताकद कुठेही घालू नका. अंगातली ताकद कुठं घाला ऐका. अंगातली ताकद गरीबावर उपकार करायला घालवा. अंगातली ताकद गोठ्यातल्या गायीची सेवा करायला घालवा. अंगातली ताकद घरातल्या आईची सेवा करायला घालवा. आणि अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करायला घालवा. आपण नुसतं म्हणायचं सीमेवर शहीद झाले लोक, पण काही श्रीमंताचे झाले का कोणी? कोणत्या कीर्तनकाराचं पॉवर मिलिटरी दे? माय सगट. कोणत्या प्राध्यापकाचं पॉवर मिलिटरी दे? मग मिलिटरीत पोरं कोणाचे? ज्याची आई रोजानं जाते, त्याचा बाप शेळ्या वळतो, त्याचाच पोरा सीमेवर मारायला तयार आहे. श्रीमंताचे मेले पण डीजे पुढं दणका बसला. बाई वाडेवाली 90 पेलन डीजे पुढं नाचलं. बाई वाडेवाली याला दणका बसला. हे मेलं. आता एकटी बाई काय करीन? याशीच मेले. गरीबाचे कुठं मेले? गरीबाचेच आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा गायकवादी कुणी जन्मंडपाली माई सिस्टीमवाले सगळ्यांना धन्यवाद. आणि आजच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललो काय? आतापर्यंत 3च गोष्टी झाल्यात. अभंग कोणाचा 1, कडवे किती 4, चिंता बिंता काही करायची नाही. पण मी तुम्हाला हे मायनल करून आणलंय. अंगातली ताकद वाया घालू नका. खिशातला पैसा बोगस घालू नका. दान धर्मात घाला. कशाला घालतो? मुलीच्या लग्नाला फटाके 40,000ची. नवरदेव बायरा ते नवरदेव उड्या हाणायच्या. त्याला वाटलं शांताबाईच आली. मंडप बिंडप ठोकला, हळद बिळद लावली, डीजे बीजे सांगितला, बँड बिंड सांगितला. नवरीच गेली ना पळून. आणि हे पोरण पुरी पळून जाण्याचं प्रमाण का वाढलं माहिती का? मला का वाढलं माहिती का? याच्यावर भाषण करीत नका जाऊ तुम्ही. याचं भांडवल नका करीत जाऊ तुम्ही. आईबापांनी मुलांवर लक्ष द्यायला शिका. हे त्याचा मुद्दा आहे. याचं तुम्ही भांडवल न करू. आणि पुरींना आकली नाही राहिल्या. पुरीनी या 2-4 वर्षात पोराची क्वालिटीच नाही तपासायची. कुणावर आहे मी हे काय भावलाच नाही. आम्ही एका वर्गात होतो हे काय. अगं ते तुला भेटायला दुसरीच्या मोटरसायकल येत होतं. त्याला पंक्चर काढाय पैसे नाही. ते काय प्रेम करते? आणि कोणाही बरोबर पडून जायचं बावलाटासारखं. त्याला क्वालिटी नाही. हा, तुम्ही प्रेम करू नये ह्या मताचं मी नाही. त्याला दर्जा पाहिजे. मुलगी MBBS आहे, पोरगा MD आहे, काय हरकत आहे? पोरगी B.Tech आहे, पोरगा M.Tech आहे, काय हरकत आहे? निदान तो तुला मरेपर्यंत सांभाळेल तरी. तुम्हाला आकलीचा पत्ता नाही. पोरगी 12वीला आणि पोरगा उंड्याच्या हाताखाली. हे प्रेम आहे? दिल दिया है, ईट भी देंगे. काय ईट भी देंगे? आणि पावसाळ्यात काय देंगे? ईट बोकांडी घेंगे. काय
कोणावर? आणि पोरगी पळून गेलो आई म्हणती मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभ मेळ्याला गेलती का 2-4 महिने? मावळ्याचा बाजार नाही. चांगले फटकावले हो काय करते पोर. हा विनोद आहे का? विनोद आहे. या 4-5 वर्षामध्ये पुरीनी चांगल्या चांगल्या बापांच्या माना खाली घातल्या. बरं पुरी इतक्या मूर्ख झाल्यात लग्न जमून देती तवर काही कुठं मुलातली होती का? सगळं फायनल करून देतील मग बापाला एक दिवस म्हणते ते सगळं कॅन्सल करा. मी त्याची नाही ना कुणाशीच नाही. त्याचा तर बीपीच वाढला कोणाशी नाही म्हणजे काय. आणि हे प्रकार का वाढतात माहिती का मला? घरांमध्ये लक्ष राहिलं नाही. काय मत आहे तुमचं? लोकांनी फक्त घरावरचे कौलं बदलवले स्लॅब टाकले. लॉन्स मध्ये एकदम शांतता जसं प्रेत पेटवायचंय आता. बहरा फूल बरसा मेरो महबूब मेरा आणि तो महबूब चालवतो कसा माहिती का? आणि त्याच्या पुढे फुलं टाकीत. अरे बाटलीची बुच टाका बेवडे दे. नाही तरी गेला ऐका 4 वाक्य अजून सांगू पुरावा. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला त्यांना मोर कधी पाहू शकत नाही. तुम्ही किती श्रीमंत असाल आध्यात्मिक शक्तीशिवाय तुम्ही सुखी होऊ शकत नाही. पुढचं वाक्य ऐका. मासा किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. मासा किती फिरू द्या मुंगी किती फिरू द्या मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही. आणि मासा किती पाहू द्या समुद्र कधी तरू शकत नाही. पापाची इस्टेट किती कमवा खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. पुरावा 13वा अध्याय. मुंगी मेरू न वलंडवे आणि मशका सिंधू न तरवे. मुंगी मेरू शिळीच्या गळ्यातलं सड किती लोंबू द्या कधी दूध देऊ शकत नाही. तुम्ही बंगला किती मोठा बांधा आईबापाचा तळतळाट असेल तर त्या घरात तुम्ही सुखी जगू शकत नाही. नीट ऐका. शिळीच्या गळ्याचं सड किती लोंबू द्या
ते कधी दूध देऊ शकत नाही. आणि गाईच्या काशीतलं गुचिड किती चिटकू द्या ते कधी दूध पिऊ शकत नाही. नाही नाही, ज्या घरांमध्ये पापाचा पैसा आहे माणसं ईडी पैदा झाली त्या 27 खोल्यांचा बंगला, 13 बेडरूम, 9 नुसते बाथरूम आणि एकच पोरग उरफाट्या बावलीच. ते नवरी बाल नेलं ते मेवणीला खुनवायचं. ती म्हणली मला दिवस गेले तेव्हा हे सरळ झालं. असं कुठं चालत का महाराज? नाही नाही, तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण शास्त्र आहे. आणि आपली लोक मेंढी शास्त्र काय होतं त्याला? अरे पुरीचं लगीन एकादशीला करू नको होऊन जाईल. एकादशीला केलंच त्यानं जायची एड निघली घे रोग घे शांबड्या रोग द्यायला काय हरकत आहे? त्या लग्नाला खर्चच नाही. असले द्यायला येडे का? गायकवाद गुणीजन मंडपाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये थुगाव ग्रामस्थ तरुण मंडळ भजनी मंडळ स्टेजवर मान्यवर वालके महाराज गायकवादक सगळ्यांना धन्यवाद. आणि कीर्तनातल्या अंतररंगातल्या मुद्द्याला सुरुवात. अंतररंग थोडा किचकट आहे पण थोडा मांडून देतो तुमच्या पुढं, तुम्हाला तो लगेच पेलवल. आपल्याला आजच्या कीर्तनात एक शब्द शिकायचा आहे. जगामध्ये 7 प्रकारची लोक आहेत. किती? एब्र्या जगात 7 प्रकारचे लोक आहेत. किती? 7. पटापटा सांगतो. 1 स्वार्थी, 2 परार्थी, 3 स्वार्थी परार्थी आणि 4 स्वार्थही नाही परार्थही नाही. फायनल. एक वर्ग स्वार्थी आहे, फक्त मला. बाप दामला का पोऱ्या उठला का याई उठला, दुसऱ्याला जमून द्यायचं नाही, फक्त मलाच. एक वर्ग असा आहे, फक्त चांगलं होऊन द्यायचं नाही. ठरत आलं ग्रामपंचायत बिनविरोध करायची, उठलाच का करायची बुवा, मुतला खंडीच्या वर गोंग्या करून द्यायचा. सप्त्याला वर्गणी नाही द्यायची, पण मीटिंगला एवढा खर्च झालाच कसा? तुम्ही दिले का? नाही. हे काय याला म्हणायचं इच्छू, नुसता ठाणका. माल घाल टिकल का? एखाद्याने गाडी घेतली